नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे गोल गळ्यावर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. अतिशय सुंदर आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन आहे. कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. बघा, आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे 13.5ची उंची घेतली. 5 इंचाचं शोल्डर घेऊन 5 इंचाचा मोंडा घेतला. 1.25 इंचावर आपण मोंड्याला दिला आकार. गळा उंची घेतली आपण 10 इंच आणि 2.5 इंच रुंदी घेऊन गळ्याला गोल असा आकार दिला आहे. जो आकार दिला तोच आपण कट करायचा आहे. नंतर आपण पीस घेऊन त्याच्यावरती ठेवलं आहे अस्तर आणि सगळीकडनं आपल्याला ते घ्यायचं आहे जॉईंट करून. आपण रोजच्या प्रमाणे अस्तर जॉईंट करतो आहे तर अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून त्याला जॉईंट करून घेतलं. उरलेला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे कट करून, अगदी व्यवस्थित आणि सावकाश असा कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मारायचे टक्स. पाठीवरचे टक्स कसे मारायचे हे आपल्याला रोजच माहिती झालेलं आहे. खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला अंतर घेऊन आणि दोन्ही टक्स मारून घ्यायचे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपण हे सगळं शिलाया मारायच्या आहेत, म्हणजे काय होईल आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. आपण साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी काढली. तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला ती पट्टी अशी लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण ती पट्टी लावतो आहे आणि मध्ये दोन्ही टक्सच्या मध्ये आपल्याला त्या पट्टीला एक अशी प्लेट टाकायची. त्याने काय होईल, आपला कमरेचा भाग जो आहे मागच्या बाजूने ब्लाऊजवरती उचकणार नाही, फिनिशिंगमध्ये बसतं. म्हणून आपल्याला ती एक चुनी पाडायची असते. नंतर आपण पट्टीला दिली दाबटीप आणि दाबटीप दिल्यानंतर ही पट्टी अशी आपल्याला मध्ये फोल्ड करून घ्यायची. पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती टाकून घ्यायची, म्हणजे आणखीनच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. बघा, आपला मागचा भाग हा रेडी झालेला आहे तर आपण हा आता बाजूला ठेवून देऊ. नंतर आपण हे 3x3 असे आपले चौकोनी तुकडे घेतलेले आहेत. बघा, ह्याप्रमाणे आपण त्याला आकार देणार आहे. बघू शकता तुम्ही, जसं मी बोटाने आकार हे केला तसंच तुम्ही पण करायचं आहे, म्हणजे बरोबर येईल. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन हे बनवून घ्यायचे आहेत. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेतला आणि अशा पण बनवून घेतलेल्या आहेत ह्या पाकळ्या, बघू शकता तुम्ही. नंतरून आपण ह्या गळ्याला असं लावून घ्यायचं आहे. एकदम कडेला खेटून असे ठेवायचे आपल्याला ते आणि लावून घ्यायचे. थोडं थोडं अंतर ठेवून आणि आपण हे पूर्ण पाकळ्या लावून घेतल्या. बघा, अतिशय सुंदर असे लागलेत. जर हे दोरे वगैरे त्याचे बाहेर निघालेले असेल कपडा वगैरे तर तो फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा आपल्याला. नंतर आपल्याला आता पायपिंग करायची आहे. बघा, अगदी व्यवस्थित अशी आपण पायपिंग करणार आहे. वरतून ही पट्टी आपण क्रॉस पट्टी काढलेली आहे पायपिंगसाठी आणि ती फक्त अशी ठेवून आणि आपण त्याला शिलाई मारून घ्यायची. साधारण 1/2 इंच आपण अंतर सोडले आणि ही शिलाई आपण मारतोय. ज्यांना कोणाला समजत नाही ना मैत्रिणींना, त्यांनी काय करायचं, दाबा जो आहे आपला त्याच्या अंतराने आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची. म्हणजे जितका दाबा आहे तितका अंतर आपण ते सोडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. नंतर ही पट्टीमध्ये फोल्ड केली. साधारण 1/2 इंच ही पट्टी आपण बाहेर ठेवली आणि त्याच्यावरती सुद्धा आपण एक शिलाई मारून घेतली. ती शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला हा कपडा उलटा करून आणि जो एक्स्ट्राचा असं दिसतोय पट्टी जोडल्यानंतर तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करताना ब्लाऊजला धक्का नाही लागणार याची सुद्धा तेवढीच काळजी आपण घ्यायची आहे. एकदम सावकाश असे कट करून घ्यायचे, म्हणजे काय होईल, जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा तो कपडा बाहेर डोकावत नाही. बघा, जितकी बारीक जाड तुम्हाला पायपिंग हवी तितकं तुम्ही मध्ये फोल्ड करून आणि बरोबर ही खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारल्यानंतर आपली पायपिंग ही एकच नंबर तयार होते. कुठेही उलटी पलटी पडत नाही. एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग दिसते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी पायपिंग. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा लुक आला आहे. आणि त्याच्याबरोबर आपण घेतली आता समोसा लेस.
तर समोसा लेसचं काय करायचं आहे, आपल्याला फक्त जे समोसा आहे ते बाहेर ठेवायचं आहे आणि पूर्ण लेस ही मध्ये घालायची, त्याच्यावरती आपण शिलाई मारतोय। पायपिंगच्या तिथे आपण शिलाई मारून घेणार आहे। बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी ही आपली लेस लावून झाली तयार आणि ब्लाऊजच्या गळ्याला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे। तर आपण वरतून खाली 2.5 इंच मोजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला तिथे काय करायचं आहे, नॉड लावून घ्यायचे। नॉडसुद्धा आपण तयार केले, त्यालासुद्धा समोसा लेस आपण लावून घेतलेली आहे आणि जिथे आपण 2.5 इंच मोजले तिथे आपल्याला ते नॉड पॅक करून घ्यायचे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे काय होईल, शेअर केल्यामुळे तुमच्या मैत्रिणींनासुद्धा या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल। बघू शकता तुम्ही आपला फायनल लुक झाला आहे तयार। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बघू शकता जवळूनसुद्धा तुम्हाला हा लुक दिसेल, अतिशय सुंदर। नक्की ट्राय करा। त्यांना कशी वाटली सगळ्यांच्या आवडत्या गोल गळ्यावरची ब्लाऊज डिझाईन? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।